हॅलो हाय नमस्कार. तर माझी सकाळची सुरुवात पुन्हा देवपूजेपासून झालेलीच आहे. तर सकाळी सकाळी माझी अंघोळ झाली, देवपूजा करते. बघा मी मस्तपैकी घरामध्ये छान असं प्रसन्न वातावरण वाटतं. सकाळ सकाळ मला असं छान देवपूजा केल्याशिवाय मला सकाळची सुरुवात झाल्याशी वाटत नाही. त्याच्यानंतर मी ह्यांच्यासाठी मस्तपैकी डोसे करते. डोसेच नव्हते ते, खरं तर अनियन उत्तप्पम होते. त्यांना विदाऊट म्हणजे काही स्पायसेस नसलेलं प्लेन अनियन उत्तप्पम त्यांना आवडतं. मग त्यांच्या हिशोबाने तसं त्यांना बनवले होते. त्याच्यानंतर मी भाकरी केल्या. आता या भाकरी गोल का नाही होत, कारण का ह्या मल्टीग्रेन भाकरी आहेत, त्याच्यामध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारचे पीठ असतात ना, नाचणी वगैरे, त्याच्यामुळे त्यांना थापताना खूप प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे ते थोड्या अशा होतात, पण मग तरी पण मी व्यवस्थित त्या करते. त्याच्यानंतर दुपारची सगळी कामं झाल्यानंतर मी हेअर ऑइलिंग करायचं राहिलं होतं माझं. मी सकाळी हेअर वॉश केला, पण त्याच्या आधी हेअर ऑइलिंग करायचं राहिलं होतं. आणि मला हेअर ऑइल प्रत्येक म्हणजे आठवड्यातून 2-3 वेळा करायला आवडतं. मग मी हेअर ऑइल लावला आणि दुपारच्या सगळी बाकीची कामं आवरून घेतली आणि संध्याकाळी हेअर वॉश पुन्हा केला मी डबल. आणि नंतर संध्याकाळी घरात पुन्हा तुळशीजवळ दिवा लावला, धूपबत्ती वगैरे सगळी झाली. एकादशी होती, त्याच्यामुळे व्यवस्थित पूजा वगैरे करून झाली. मग नंतर मी आता इथे काय चेचते, तर मी हे मक्याचे कणीस आहेत ना ते चेचते. कारण का आमच्याकडे कसं आहे ना, की 2 दिवस प्रॉपर जेवायचं आणि 2 दिवस डाएटचं जेवायचं. खरं तर हे ना रात्रीचं खूप लाईटच खातात, म्हणजे जेवढं मिनिमम होईल ना, सूप सॅलडच हेच खायचं लग्नाआधी. पण आता लग्न झाल्यापासून त्यांनी आता थोडंसं रूल माझ्यामुळे बदलला आहे. म्हणून 2 दिवस प्रॉपर जेवायचं आणि 2 दिवस डाएटचं, प्रॉपर स्ट्रिक्ट डाएटचं रात्रीचं खायचं, म्हणजे सूप सॅलड असंच. मग आता मी त्यांच्यासाठी कॉर्न सूप आणि कॉर्न सॅलड असं बनवते, कारण का त्यांना खूप डाएटचं वेळ आहे आणि त्यांना पर्टिक्युलर असे खूप हेल्दी वर्जन आहेत ते. त्यांच्यामुळे मलाही तसंच खावं लागतं. जेवण रेडी आहे, चला या.